नमस्कार मंडळी. तर मी अजून एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आली आहे. तर या आहेत माझ्या आई सासूबाई. तर आमच्या सासूबाई निघालेत लंडनला आमच्या दीदींकडे. तर पॅकिंग वगैरे सगळी झाली होती. चकाचक आम्ही टकाटक सगळे आवरून निघालो होतो. तर जाताना हा छोटासा व्हिडिओ, वे टू लंडन. ओके तर सगळ्या बॅगा पॅक झाल्या होत्या. आमचे मिस्टर तेवढ्यात गाडी घेऊन आले. तर आता चला म्हटलं पटापट आवरून आपल्या ज्या बॅगा आहेत त्या पटकन गाडीमध्ये ठेवायच्या. तर आईंची पावलं अशी जड झाली होती. का तर बाबा आपल्या घरापासून आपण लांब चाललो, आउट ऑफ इंडिया चाललो. तर त्यांना थोडंसं वाईट वाटत होतं. तर बाबांचाही चेहरा बघण्यासारखा झाला होता. आई एकटंच चाललं होतं त्यामुळे बाबांना पण थोडंसं वाईट वाटत होतं. चला आम्ही बॅगा प्रत्येकाने एक बॅग घेऊन गाडीमध्ये ठेवली. आईंचं काम होतं की बाबा चला लाईटी वगैरे बंद करा, घर चेक करा आणि चला निघा आता. तर आईंनी लॉक घेतलं. तर मी म्हटलं ठीक आहे आई, मी लॉक करते. लॉक केलं घराला, मस्तपैकी बाहेर आलो. तर त्या दिवशी सकाळी सगळे आवरून आम्ही निघालो होतो. आईंच्या ज्या काही फ्रेंड होत्या, ज्या काही काकी वगैरे होत्या शेजारच्या, त्या सगळ्या आईंना बाय करण्यासाठी तिथं आल्या होत्या. आईने सगळ्यांना बाय केलं. जाते म्हणून सांगितलं, सगळ्यांना सांगितलं लक्ष द्या, काळजी घ्या. सगळ्यांना टाटा बाय बाय करून आई गाडीमध्ये बसल्या. तर गाडीमध्ये बसताना तरीसुद्धा त्यांचं पाऊल उचलत नव्हतं की बाबा आपण आता एवढं लांब चाललो आहे. तर मग सगळ्यांना बाय करून त्या बसल्या. तर गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आम्ही प्रवासाला सुरुवात केली. बरोबर 8:20ला आम्ही गाडी स्टार्ट केली. त्याच्यानंतर राहिलं होतं भेटायला म्हणजे महेश काकांना. तर पुढं आल्यानंतर महेश काकांच्या दुकानाजवळ आम्ही गाडी थांबवली. काकांची भेट घेतली. आईने काकांना सांगितलं जाऊन येतो असं तसं बोलणं झालं थोडंफार. त्याच्यानंतर तर आज आहे 20 तारीख. तर आम्ही चाललोय पुण्याला. तर आमच्या आई आहेत त्या लंडनला निघालेत. तर आम्ही त्यांना सोडायला चाललोय. आई कसं वाटते तुम्हाला? छान पण वाटते आणि तुम्हाला सोडून चाललंय जास्त वाईट पण वाटते. खुश आहे ना? आनंद पण आहे. मुलगीला भेटायला चाललंय याचा जास्त आनंद आहे. आणि परदेशात चाललोय पहिल्यांदा चाललंय, एकटी चाललंय त्याचा तर जास्तच आनंद आहे. अजून भीती पण डायरेक्ट देश चेंज करायला लागलाय तुम्ही. आउट ऑफ इंडिया चाललोय. इंडियात कधी एकटी गेली नाही, पण डायरेक्ट लंडनला एकटी चालले. चांगलं वाटतं ना? खुश आहे ना? खुश आहे. कसं वाटतंय हो? गाडी चालवत सांगा. पुढे बघून मला एक्साइटेड. मम्मी चालले पण मला वाटत मी भारी ना? तुम्ही पण जाणार ना लंडनला? न्यूयॉर्कला जाणार आहे. न्यूयॉर्कला? चांगलंय. तू सांग तुला कसं वाटतं? मला तर एकदम भारी वाटायला लागले. लवकरच आपण पण जाऊ बाबांना घेऊन. चालते, ठीक आहे. पुढचा व्हिडिओ पुढच्या भागात. बाय बाय. तर खूप सारा प्रवास केल्यानंतर सगळ्यांनाच भूक लागली. तर नाश्ता करण्यासाठी थांबायचं डिसिजन झाला. त्याच्यानंतर पुढं आल्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलो. सर्वांनी नाश्ता केला. आईंनी बाबांनी मनसोक्त नाश्ता केला. आईंना तर खूपच आवडला तिथला नाश्ता. त्यांनी इडली वडा घेतला होता आणि बाबांनी डोसा घेतला होता. तर आम्ही शेअरिंगमध्ये सगळ्यांनी खाल्लं. त्याच्यानंतर आमच्या मिस्टरांना खायचा होता डबल एग चिकन रोल. तर खास डबल एग चिकन रोल खाण्यासाठी आम्ही कात्रजमधल्या भारती विद्यापीठच्या बॅक गेटला रोल खाण्यासाठी थांबलो. ओके, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.